आज मी तुम्हाला अजून एक भेंडीच्या भाजीचा प्रकार दाखवणार आहे। ही भेंडी चिगट न करता शेंगदाणे आणि खोबरं घालून भेंडीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। आता मुलांच्या शाळा सुरू होत आहे, तर आपण टिफिनसाठी अशी भाजी बनवू शकता। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी ते अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली, छान अशी कवळी बघून घेतलेली आहे। मी तुम्हाला आता भेंडी कापून दाखवणार आहे। असे मोठे मोठे पीस कापायचे, एकदम अशी पातळ नाही कापायची, मोठे मोठे पीस कापायचे, म्हणजे भेंडी शिजल्यानंतरही त्यामध्ये मसाला जाऊन बसतो। अशा पद्धतीने मी सर्व भेंडी चिरून घेणार आहे। गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे। एक छोटी वाटी मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे। मध्यम गॅस ठेवलेला आहे। एकसारखं हलवत मी इथे शेंगदाणे छान असे खरपूस भाजायचे आहे। आपल्याला ह्या भेंडीमध्ये खोबरं आणि शेंगदाणेची आपल्याला याची मसाला बनवायचा आहे, त्यामुळे मी इथे छान असे शेंगदाणे भाजून घेतले। एका ताटामध्ये आपण आता शेंगदाणे काढून घेणार आहोत। शेंगदाणे छान थंड झालेले आहेत। एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये सालासहितच मी शेंगदाणे इथे बारीक करणार आहे। अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलं, थोडंसं आलं घेतलेलं आहे, लसूण घेतला, मी इथे जास्तच लसूण टाकलेला आहे। कढीपत्ता घेतलेला आहे 10 ते 12 पानं, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप घेतली आणि झाकण लावून याला पाणी न टाकता छान असं कोरडं वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने जाडसर असं मी इथे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि आपल्याला बारीक करून घेतलेला शेंगदाणे आणि खोबऱ्याचा मसाला ह्यामध्ये छान तळून घ्यायचा आहे। सुरुवातीला छान असा एकजीव होईपर्यंत मी इथे हलवून घेणार आहे। त्यानंतर लगेचच त्यामध्ये पाऊण टीस्पून हळद टाकायची, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे। तुमच्या तिखटानुसार कमी जास्त तुम्ही मिरची पावडर करू शकता। मी इथे एकसारखं हलवत हा मसाला छान भाजून घेणार आहे। मी इथे जास्त तेल टाकलेलं नाही आहे, छोटे लहान चमचे इथे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्येच मी हा मसाला छान भाजून घेणार आहे। शेंगदाण्यालाही तेल असतं आणि खोबऱ्यालाही तेल असतं, त्यामुळे इथे कमीत कमी तेलाचा मी इथे वापर केलेला आहे आणि छान इथे भाजून घेतलेला आहे। एका ताटामध्ये मी काढून घेतलं, त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल टाकलं, मोहरी टाकली आणि चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची, थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि आपल्याला तेलामध्येच ही भेंडी डाग पडेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे। म्हणजे सुरुवातीला आधी, आणि भेंडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तेव्हाच भेंडी होते। तुम्ही ही भेंडीची भाजी टिफिनला करू शकता। आता शाळा चालू होणार आहे मुलांच्या, मस्त अशी चवदार ही भेंडीची भाजी होते। ऑफिसच्या डब्यासाठी तुम्ही ही भेंडीची भाजी देऊ शकता। छान मिक्स करून घेतलं, झाकण ठेवलेलं आहे, 3 ते 4 मिनिट छान वाफ काढून घ्यायची। मध्ये आधीमध्ये अधूनमधून चेक करायचं आहे 1-2 मिनटाला। छान इथं मी मिक्स करून घेतलं, भेंडी आपली छान शिजलेली आहे। आपण जो भाजून घेतलेला मसाला आहे तो भेंडीमध्ये टाकून घेतला आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर शेंगदाण्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर कमी करू शकता, थोडंसं 1-2 चमचे। एक छान मी इथे एकजीव करून घेतलेलं आहे आणि छान खालीवर करून घ्यायचं आहे। मी आधीच मीठ टाकलेलं होतं भेंडीला, आता मी मीठ टाकणार नाही आहे। अशा पद्धतीने भेंडीची भाजी नक्की तयार करून बघा। झाकण ठेवायचं आहे, 2-3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा वाफ आपण चेक करूया, छान असं खालीवर करून घ्यायचं। बघू शकता आत्ताच भेंडीची भाजी किती छान दिसत आहे, बघता क्षणी खावीशी वाटेल आणि घरात तर छान असा घमघमाट सुटलेला आहे। थोडासा लिंबू पिळायचा, आंबटपणा यावा म्हणून, छान लागते अशा पद्धतीने। पुन्हा आपण एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेणार आहोत। इथे 1 मिनिटभर छान मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे। आपली भेंडीची भाजी छान अशी चटकदार चवदार तयार झालेली आहे।
या पद्धतीने आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. अशा छान छान रेसिपी तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जास्तीत जास्त कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.